अर्जुन आणि कर्ण यांच्या घनघोर युद्धात झाला आणि त्यात कर्णाचा मुलगा सुदामन मारला गेला. अर्जुनाने सुदामनला असंख्य बाण मारून घायाळ केले. त्याचा चेहरा छिन्न-विछिन्न करून टाकला. पुत्रवियोगाने दुःखी झालेल्या कर्णाने अर्जुनाचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. दुसरीकडे दुर्योधन पांडव जिवंत कसे राहिले या विचाराने सैरभैर झाला होता. पुरोचनाने त्यांना लाक्षागृहात जाळून मारले आणि पुरावा म्हणून भीमाची करंगळी कापून आणली. दुर्योधनाने ती करंगळी आपल्या दंडाला बांधली होती. पांडव जिवंत आहेत तर मग ती करंगळी कोणाची होती? त्या लाक्षागृहातून पांडवांना कोणी वाचवले? त्या श्रीकृष्णाने? दुर्योधन विचार करीत बसला. तो द्रौपदी स्वयंवराला मोठ्या अपेक्षा घेऊन गेला होता. पण येताना मात्र नुसतेच अपयश नाही तर अपमान, अवहेलना आणि सगळ्यात क्लेशकारक म्हणजे पांडव जिवंत असल्याचा ढळढळीत पुरावा घेऊन परतला होता. दुर्योधन आणि कर्ण हस्तिनापुरास परतले. त्यानंतर काही दिवसातच कलिंग देशाचा राजा चित्रांगद याची राजकन्या भानुमती हिच्याशी दुर्योधनाचा विवाह झाला. त्या स्वयंवराला दुर्योधन आणि कर्ण दोघेही गेले होते. दुर्योधनाचा विवाह भानुमतीशी झाला आणि तिची प्रिय सखी सुप्रिया हिच्याशी कर्णाने विवाह केला. सुप्रिया कर्णाची दुसरी पत्नी झाली. त्याची पहिली पत्नी वृषाली हिने आपल्या सवतीचे आनंदाने मनापासून स्वागत केले. वृषाली सुप्रियाला म्हणाली, "तू आलीस हे ठीकच झालं. इतक्या बलशाली पतीला सांभाळायला मी एकटी असमर्थच होते. त्यांचं मन कशानेही दुखावले जाणार नाही याची तू काळजी घे." पण कर्णाचे मन अनेक गोष्टींनी, घटनांनी आधीच दुखावले गेले होते आणि यापुढेही जाणार होते. याची वृषाली आणि सुप्रिया या दोघांनाही कल्पना नव्हती. सूतपुत्र, सारथ्याचा मुलगा ही विशेषणे कर्णाला जणू त्याच्या कवचकुंडलासारखीच जन्मजात मिळालेली होती. वृषाली त्याला अनेकदा विचारी, "आपण जातीने सारथी आहोत. तुम्ही सूतपुत्र आहात. मग तुम्हाला त्या शब्दाने एवढा संताप का येतो?" वृषालीचा प्रश्न ऐकून कर्ण विचार करी. खरंच, मी सूतपुत्र आहे. तरीही दुसऱ्या कोणी तसे म्हटले तर मला एवढा राग का यावा? आपण सूर्याचे आणि कुंतीचे पुत्र आहोत हे सत्य त्याला कुठे ठाऊक होते? दुर्योधनाच्या विवाहानंतर तोच हस्तिनापुराचा राजा होणार अशी चर्चा सुरू झाली. काही जण म्हणत दुर्योधन महाराज आणि कर्ण सेनापती. कुरुकुलाचे भावी राज्यपद कोणाकडे जाणार यासाठी दुर्योधन आणि युधिष्ठिर ही दोनच नावे होती. तथापि युधिष्ठिराला राज्यपदाची इच्छा व अपेक्षाही नव्हती. त्याचे आणि त्याच्या भावांचे केवळ एकच मागणे होते की कुरुकुलातील आमच्या वाटणीचा निम्मा भाग आम्हाला द्यावा. पण दुर्योधनाला तेही मान्य नव्हते. पांडवांचा हस्तिनापुरावर कुठलाच अधिकार नाही या मताशी तो ठाम होता. पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, राजमाता गांधारी आणि अंगराज कर्ण हे चौघे त्याला वारंवार समजावीत की पांडव तुझेच चुलत भाऊ आहेत. हस्तिनापूरच्या राज्यावर त्यांचा अर्धा हक्क आहे, ते तू का नाकारावेस? दुसरीकडे शकुनी मामा आणि दुःशासन हे दुर्योधनाच्या बाजूने होते. शकुनी मामा तर पांडवांविरुद्ध वारंवार त्याचे कान फुंकत. कुरुकुलाच्या भावी योजना ठरवण्यासाठी एक राजसभा घेण्यात आली. त्यात ज्येष्ठ मंडळींसहित कौरव आणि पांडव उपस्थित होते. त्या राजसभेत युधिष्ठिराने आपल्या अर्ध्या वाट्याची पुन्हा एकवार मागणी केली. तो म्हणाला, "माझे वडील महाराज पंडू यांनी पूर्वी आपल्या पराक्रमाने कुरूंचे राज्य वाढवले, विस्तारले होते. महाराज पंडू यांनी जिंकलेल्या राज्यांचा भाग तरी आम्हाला मिळावा एवढेच मागणे आहे. आम्हाला हस्तिनापूरचे सम्राटपद नको. आमचा भाऊ दुर्योधन हस्तिनापूरचा राजा झाला तर आम्हाला आनंदच होईल." युधिष्ठिराचे ते सौम्य आणि समजूतदार शब्द ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. युधिष्ठिर कायम समोपचाराचा मार्ग स्वीकारी. त्याला युद्ध, संघर्ष नको होता. तो करुणा, प्रेम, दया
या मार्गाने चालणारा एक सभ्य युवराज होता. युधिष्ठिर दुर्योधनाला कायम सुयोधन या नावाने हाक मारी. राजसभेत युधिष्ठिराने आपली बाजू स्पष्टपणे मांडली. त्याने कुठलीच अवास्तव मागणी केलेली नव्हती. तो आपल्या हक्काचे आणि न्याय तेच मागत होता. पण शकुनी मामांनी युधिष्ठिराची मागणी धुडकावून लावली. ते म्हणाले, "पांडवांना राज्याचा अर्धा भाग हवा असेल, तर कौरव त्यांना खांडव वनाचे विशाल राज्य द्यावयास तयार आहेत. त्यांनी तिथे जाऊन खुशाल राहावे." हस्तिनापूरच्या राज्याची वाटणी हा पूर्णपणे कौरव आणि पांडव यांच्यातील घरगुती आणि अंतर्गत विषय होता. त्याच्याशी शकुनी मामांचा काहीच संबंध नव्हता. शिवाय पांडवांना खांडव वनात राहायला पाठवण्याची सूचनाच मुळात अन्यायकारक होती. शकुनी मामांचा तो प्रस्ताव भीष्म, धृतराष्ट्र या ज्येष्ठ मंडळींना अजिबात पटला नाही. पण त्याविरुद्ध त्यांनी राजसभेत मौन पाळले आणि हीच मोठी चूक ठरली. सामोपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या युधिष्ठिराने शकुनी मामांचा प्रस्ताव आनंदाने मान्य केला. पांडव खांडव वनात वास्तव्यासाठी निघाले. महाराणी कुंती, 5 पांडव आणि नवविवाहित द्रौपदी असे 7 जण खांडव वनात राहणार होते. द्रौपदीला अर्जुनाने स्वयंवरात जिंकले होते, पण कुंती मातेच्या सांगण्यावरून द्रौपदी 5ही पांडवांची पत्नी झाली होती. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 पतींची पत्नी द्रौपदी. पण विवाह झाल्या झाल्या पांचाल देशाची ती सुस्वरूप राजकन्या अरण्यात जायला निघाली होती. पांडवांना खांडववनात पाठवण्यामागे दुर्योधन, शकुनी मामा यांचा काय हेतू होता? कर्णालाही हाच प्रश्न सतावित होता. राजसभेत तोही हजर होता. शकुनी मामांचे अन्यायकारक वागणे त्यालाही अजिबात आवडले नव्हते. कर्ण राजसभेत काहीच बोलला नाही. पण घरी आल्यावर त्याने वृषालीपाशी आपले मन मोकळे केले. शकुनी मामांविषयी नाराजी प्रकट करून तो म्हणाला, "वृषाली, पांडवांना खांडववनाचे घनदाट अरण्य देण्यामागे एकच कारण आहे. त्या अरण्यात ते रानटी श्वापदांच्या भक्षस्थानी पडतील अशी दुर्योधन आणि शकुनी मामांची इच्छा असावी. पण आज राजसभेत जे घडले ते पांडवांवर अन्याय करणारेच होते. याला शौर्य म्हणता येत नाही." राजसभेतील हकीकत ऐकून वृषालीही दुःखी झाली. तिला पहिल्यापासूनच महाराणी कुंतीविषयी जिव्हाळा व आदर होता. त्या दोघींची क्वचितच भेट होई, तेव्हा कुंतीदेवी तिच्याशी अगदी आपुलकीने बोलत. वृषाली कर्णाला नेहमी म्हणायची की, "शकुनी मामा आणि दुर्योधन खूप मोठी चूक करत आहेत. पांडव हे महाराज पंडू यांचेच पुत्र आहेत. हस्तिनापूरवर त्यांचा अधिकार आहे." युधिष्ठिराने शकुनी मामांच्या प्रस्तावाला मान्यता दर्शवली आणि त्याप्रमाणे 5 पांडव कुंती माता व द्रौपदीसह खांडव वनाकडे निघून गेले. आर्यावर्तातील एका मोठ्या, सामर्थ्यशाली आणि महान परंपरा लाभलेल्या कुलाचे ते सदस्य, पण आता घनदाट अरण्यात पर्णकुटी बांधून राहणार होते. खांडव वनात गेल्या गेल्या 5 पांडवांनी ते अरण्य समूळ तोडून टाकले. भीमासारखा बलदंड वीर भले मोठे उंच आकाशाला भिडणारे वृक्ष अगदी सहज उपटून टाकी. केवळ वर्षभरातच त्या खांडव वनाचे रूपांतर एका सपाट पठारात झाले. पांडवांनी तिथे एक अतिशय सुंदर, भव्य अशी वास्तू बांधली. त्यासाठी श्रीकृष्णाच्या द्वारकेहून कुशल कारागीर आले होते. पांडवांचे निवासस्थान तयार झाले. त्याचे इंद्रप्रस्थ असे नामकरण केले. इंद्रप्रस्थ ही खांडववनाची राजधानी आहे असे पांडवांनी जाहीर केले. इंद्रप्रस्थ एवढे मोठे व भव्य होते की हस्तिनापुरातील नागरिकही तिथे जाऊन राहू लागले. हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही कौरव आणि पांडव यांची स्वतंत्र राज्येच तयार झाली. खरे तर युधिष्ठिराच्या मागणीप्रमाणे पांडवांना राज्याचा अर्धा भाग दिला असता तर कुरुकुल असे दुभंगले नसते. पण दुर्योधन सत्ता लालसेपोटी जणू अंध झाला होता. जन्माने अंध असलेले त्याचे वडील धृतराष्ट्र
पितामह भीष्म, गांधारी, विदुर ही ज्येष्ठ मंडळी पांडवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवश्यक तेवढा पुढाकार घेत नव्हती. गुरु द्रोणाचार्य यांचा तर अर्जुन सर्वात लाडका शिष्य, पण तेही पांडवांच्या बाजूने बोलत नव्हते. अश्वत्थाम्याचे पुस्तकी तत्वज्ञान निरुपयोगी होते. त्याचा व्यवहारात काहीच उपयोग नव्हता. कौरव आणि पांडव यांच्यात मोठी फूट पडली होती. कर्णालाही पांडवांची न्यायबाजू पटत होती. पण द्रौपदी आणि अर्जुनावरील पराकोटीचा राग, सूडभावना आणि दुर्योधनाशी असलेली एकनिष्ठता, मैत्री या दोन्हीच्या कचाट्यात तो अडकला होता. त्यामुळेच त्याची वाट पूर्णपणे चुकत गेली. पांडवांचे इंद्रप्रस्थ वेगाने विस्तारत होते. एका सुखी आणि समृद्ध राज्याकडे त्याची वाटचाल सुरू होती. 5 पांडवांचे कर्तृत्व आणि शौर्य यामुळे अगदी कमी काळात इंद्रप्रस्थ हे एक बलशाली राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. इकडे हस्तिनापुरातही ज्याच्या त्याच्या तोंडी सारखे इंद्रप्रस्थ हेच नाव असे. त्यामुळे दुर्योधन आणि शकुनी मामा यांची झोपच उडाली. भीम आणि अर्जुन यांनी आसपासच्या लहान मोठ्या राज्यांवर आक्रमणे करून ती जिंकून इंद्रप्रस्थात समाविष्ट करून घ्यायला सुरुवात केली. पांडवांचे सैन्य फारसे मोठे नव्हते. तरी देखील युधिष्ठिराचे राजकारण व युद्धनीती, भीम अर्जुन यांचा पराक्रम आणि नकुल सहदेव यांची सैन्य व्यवस्था या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून इंद्रप्रस्थ अजिंक्य ठरले. पण केवळ युद्ध करणे हाच पांडवांचा उद्देश नव्हता. इंद्रप्रस्थ सर्वांगाने सुंदर व्हावे ही त्यांची मनीषा होती आणि त्यासाठी ते अहोरात्र झटत. श्रीकृष्ण पांडवांचा मामे भाऊ, तो त्यांचा गुरु, पाठीराखा, मार्गदर्शक सर्व काही होता. त्याच्या सल्ल्यानेच बऱ्याचशा गोष्टी घडत. इंद्रप्रस्थात शूर योद्धे होते, तसे कुशल राजकारणी, साधू, कारागीर, कलावंत, शिल्पकार देखील होते. स्त्रियांना तर खूपच मान होता. जातीभेद, वर्णभेद यांचा तर कुठे मागमूसही नव्हता. राजमाता कुंती इंद्रप्रस्थाची वाटचाल आपल्या डोळ्यांनी पाहत होती. द्रौपदी आपल्या 5ही पतींबरोबर सुखाने संसार करीत होती. इंद्रप्रस्थात सर्वत्र आनंदी आनंद भरून वाहत होता. कशाचीच कमतरता नव्हती. पण असे असले तरी कुंतीला आपल्या प्रथम पुत्राची आठवण सतत यायची. कर्ण आपला पुत्र आहे, तो पहिला पांडव आहे, तरीही आपण त्याला हे सांगू शकत नाही याची कुंतीला फार खंत वाटायची. तू माझा मुलगा आहेस, पण तुझा जन्म झाल्यावर मी तुझा त्याग केला, तुला नदीत सोडून दिले, हे सत्य ती कर्णाला कुठल्या तोंडाने सांगू शकणार होती. कुंतीला नेहमी वाटायचे की कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगून टाकावे. त्याला सन्मानाने इंद्रप्रस्थात आणावे. थोरला भाऊ म्हणून 5ही पांडव त्याचा आदरपूर्वक स्वीकार करतीलच. आपला पुत्र कर्ण हा कौरवांच्या बाजूला आहे, त्यातही तो दुर्योधनाच्या प्रभावाखाली आहे, हे कुंती डोळ्यांनी पाहत होती. त्याचा मार्ग पूर्णपणे चुकलाय ते दिसत असूनही ती काहीच करू शकत नव्हती. कुंतीच कशाला, कोणीच काही करू शकत नव्हते, करू शकणार नव्हते. महाभारतातील प्रत्येक प्रसंगात आपल्याला काय दिसते? तर मनुष्याच्या नशिबी आलेली असहाय्यता. अशी वेळ येतेच की जेव्हा प्रत्येक जण असहाय्य होतो. जे घडतंय ते पाहत बसतो. मित्रांनो, कर्णाच्या नशिबी आणखी काय भोग येणार होते ते आपण ऐकू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.